प्रभूची स्तुती असो. तुम्हाला अस्वस्थ वाटतंय का? आणि तुम्हाला असं वाटतंय का, की तुम्हाला कम्युनिकेशन करायचं आहे, एकमेकांशी बोलायचं आहे, पण ते जमत नाही आहे किंवा तुम्हाला बोलणंच जमत नाहीये कारण तुमच्या मनामध्ये खूप वाईट विचार येतायत आणि तुम्हाला समजत नाहीये, की एक्झॅक्टली काय होतंय. तर सगळ्यात पहिले प्रभूचं वचन जे आहे ते आपल्याला नेहमी स्वर्ग राज्याकडे घेऊन जातं. ते आपल्याला नेहमी मार्ग दाखवतं, मार्गदर्शन देतं. आणि मत्तई अध्याय 5 वचन 8 मध्ये प्रभू आपल्याला म्हणतात, "जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील." तर प्रभू आपल्याला म्हणतायत, की अंतःकरण शुद्ध असणं म्हणजे नक्की काय? अंतःकरण शुद्ध असणं म्हणजे आपण आहे ना, आपल्या मनामध्ये कुणाबद्दलही वाईट विचार नसतील, पण आपण त्यांना जर का देवाच्या मुलांसारखं म्हणजे प्रभूच्या नजरेने पाहतो, तेव्हा आपलं अंतःकरण शुद्ध होतं. मोस्टली काय होतं, की आपण जगाच्या अवतीभोवती आहोत आणि आपण जे काही बघतोय, ऐकतोय, व्हिडिओज असतील किंवा जो काही कंटेंट कन्झ्युम करतोय ना, त्याच्यामुळे काय होतंय, आपण एकमेकांना आहे ना, ऑब्जेक्टसारखं पाहतोय. म्हणजे वस्तू, या वस्तूला आपण कसं वापर करू शकतो, माणसासारखं नाही पाहत आहे. म्हणून त्यांच्याकडून आपल्याला जर का तो प्लेजर मिळत नसेल किंवा जे आपल्याला हवंय ते मिळत नसेल, तर आपल्याला त्यांच्याबद्दल भरपूर राग येतो. पण प्रभूचं वचन आपल्याला हे सांगतं, की अंतःकरण शुद्ध असणं म्हणजे जेव्हा आपण प्रभूशी एकरूप होतो, तेव्हा आपण स्वार्थ बघत नाही. तेव्हा आपण एकमेकांना असं ऑब्जेक्टसारखं पाहत नाही. आपण एकमेकांना प्रभूच्या नजरेने पाहतो आणि एकमेकांचा आदर करतो. आणि त्यामुळे असं होतं, की आपण कनिंगनेस असेल किंवा कोणतंही फसवणूक करण्याचं आपलं विचार असतील किंवा त्यांच्याबद्दल आपल्याला काही वाईट विचार येतायत किंवा त्यांच्याबद्दल आपल्याला कसं याला फसवू शकतो, कसं यांच्याकडून आपल्याला काय मिळेल ते पाहतो किंवा असं सगळं कनिंगनेस असतो ना, ज्याच्यामध्ये अंतःकरण हे शुद्ध नाहीये. कारण त्याच्यामध्ये जेलसी आहे, त्याच्यामध्ये अँगर आहे, त्याच्यामध्ये राग आहे, त्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला दुसऱ्यांकडून काय काढता येतं, प्रॉफिट कसा मिळेल आणि हे प्रेम नाही आहे. प्रभू आपल्याला शिकवतात, की अगापे प्रेम म्हणजे ज्या प्रेमाने प्रभू आपल्यावर प्रेम करतात, ते आहे की निस्वार्थ प्रेम. म्हणजे प्रभूला हवंय, की आपण आपलं अंतःकरण शुद्ध करावं. आणि कसं केलं पाहिजे हे अंतःकरण शुद्ध? तर हे खूप सोपं आहे, की आपण प्रभूकडे एका लहान मुलासारखं फक्त मागितलं पाहिजे, की "प्रभू, तुम्ही जेव्हा युक्रिस्टमध्ये माझ्या आत येतात, तेव्हा तुमचं हृदय हे मला द्या. तुमचं अंतःकरण हे मला द्या. म्हणजे माझं अंतःकरण शुद्ध होईल आणि मी तुमच्या लोकांकडे आणि तुम्ही दिलेल्या ज्या लोकांची मला काळजी घ्यायची आहे, त्याला मी शुद्ध मनाने, शुद्ध अंतःकरणाने पाहू शकतो. आणि त्याच प्रकारे मग आपले संबंध अजूनही चांगले होतात. कारण मग आपण एकमेकांशी कम्युनिकेशन करू शकतो. पण आपल्या मनामध्ये कुणाबद्दल बरोबर विचार नसतील, तर आपलं अंतःकरण शुद्ध नाहीये. आणि त्याच्यामुळे आपण त्यांच्याशी संवाद करू शकत नाही, कम्युनिकेशन करू शकत नाही. आणि प्रभूला हे हवंय, की आपण आपलं अंतःकरण शुद्ध करावं आणि मग आपण देवाला पाहू शकतो. म्हणजे आपल्याला देवाचा भरपूर अनुभव येतात. अ, आपल्याला असं वाटतं, की आपल्याला स्वतःला खुश ठेवण्यासाठी या सांसारिक गोष्टीवर आपण खूप अवलंबून राहतो आणि तिथून आपल्याला जे प्लेजर मिळतं ना, आपण त्याच्याशी अटॅच होतो. पण जेव्हा आपण या प्लेजरला जो वाईट प्लेजर आहे, सिनफुल प्लेजर आहे आणि जर का आपण त्याला गिव्ह अप करतो, त्याला सोडतो, तेव्हा प्रभू आपल्याला हेव्हेनली प्लेजर्स देतात, स्वर्गीय आनंद देतात. आणि स्वर्गीय जेव्हा एक्सपिरियन्स आपल्याला येतात ना, तेव्हा आपण पुढे जाऊ शकतो. कारण प्रभूला माहिती आहे आपल्याला खुश ठेवण्यासाठी त्यांना आपल्याला असे एक्सपिरियन्स द्यावे लागतील. तर जे अंतःकरणाने शुद्ध आहे त्यांचं प्युरिटी ऑफ इंटेन्शन आहे. म्हणजे ते जर का काही करतायत, तर त्याचं एकच देवाचा गौरव आहे आणि देवाच्या गौरवासाठी, प्रभूच्या गौरवासाठी ते लोकं कार्य करतायत, ते सेवा करतायत.
आणि मन लावून ते करतायत, दुसऱ्यांनाही ते चांगलं प्रेम देतायत. आणि मला एका व्यक्तीने असं बोललेलं, की जो व्यक्ती तुझ्यावर प्रेम करतो, तो तुझ्यावर किंवा कुणावरही प्रेम करतो, तो तो मनापासून जेव्हा प्रेम करतो, तेव्हा त्याची काही अपेक्षा नसते जास्त तुझ्याकडून, की तू हेच केलं पाहिजे, तू असंच वागलं पाहिजे. कारण कुठेतरी जे आपलं मन आणि अंतःकरण हे शुद्ध होतं, तेव्हा आपण देवाच्या नजरेने प्रत्येकाकडे असं नाही पाहत, की काय बिझनेस आहे. बिझनेससारखं पाहत नाही, तर अगापे लव्ह, अनकंडिशनल लव्ह करू शकतो. कारण प्रभूने आपल्यावर तसं प्रेम केलं असल्यामुळे आपण दुसऱ्यांवर करू शकतो. आणि प्युरिटी ऑफ इंटेन्शन म्हणजे काही कार्य करतायत तर उगाचचं कुणाचं फ्लॅटरी करणं, मुद्दामून त्याचं तारीफ करणं किंवा कसं ह्याला फसवायचं, की हा व्यक्ती आपल्या जीवनामध्ये राहील, मग आपण एकटं नाही राहणार. हे सगळं म्हणजे आपण देवावर पूर्ण विश्वास नाही करत आहोत. जर का आपण ईश्वर पूर्ण विश्वास करतोय, तर आपण आपल्या लाईफमध्ये जे बोलतोय, जे ॲक्ट करतोय आणि जसं वागतोय, तसं आपण सगळीकडे सेम राहायला बघतो. म्हणजे आपण काही ठराविक लोकांसमोर असं वागतोय आणि काही ठराविक लोकांसोबत असं वागतोय. म्हणजे कुठेतरी आपलं अंतःकरण अजूनही शुद्ध नाही झालं आहे. आणि आपलं अंतःकरण शुद्ध केल्यामुळे आपण प्रभूच्या कार्यासाठी भरपूर काय करू शकतो. कारण आपण बघतो की 2 तिमोथीमध्ये पण अध्याय 2 वचन 21 मध्ये लिहिलं आहे, म्हणून जर कोणी त्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध करील, तर तो पवित्र केलेले स्वामीला उपयोगी पडणाऱ्या प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले असे मनाचे पात्र होईल. याचा अर्थ असा आहे, की प्रभू आपल्याला त्या युटेन्सिल्स सारखे जे स्वतःला शुद्ध करतात, त्यांना प्रभू त्यांच्या कार्यासाठी निवडतात आणि त्यांच्या कार्यासाठी त्यांचा वापर करतात. तर प्रभूंनी आपल्याला ऑलरेडी निवडलं आहे. तुम्ही जास्त निराश होऊ नका आणि कधी-कधी नम्र होऊन प्रभूकडे मदत मागा आणि स्वतःच्या एकटेपणावरती प्रभूला बोला, की प्रभू मला सहाय्य कर, मला मदत कर, की तुझं आणि माझं नातं जेवढं घट्ट असेल, तेवढं मी स्वतःवर कार्य करेल आणि ज्या गोष्टी मला अशुद्ध करतायत, जे अशुद्ध विचार आणतायत, त्या गोष्टींपासून मी दूर राहण्याचा प्रयत्न करेल, ज्याच्यामुळे मी तुमच्या सगळ्यांना चांगल्या दृष्टीने पाहू शकेल. आणि त्याच्यासाठी आपल्याला थोडी मेहनत घ्यावी लागेल आणि स्वतःवर कार्य करावं लागेल. म्हणजे प्रभू आपल्यामध्ये अजून कार्य करतील आणि प्रभूच्या जेवढ्या जवळ जाऊ तेवढे प्रभूचे अनुभव येतील आपल्याला. छोट्या-छोट्या गोष्टींमध्येही प्रभू आपल्या सोबत असतील. कारण आपण आपलं मन आणि अंतःकरण हे शुद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. थँक यू. गॉड ब्लेस यू. बाय बाय.